अव मी आधार कार्ड म्हणलं, असं आधार नाही म्हणलं. हे घे भाऊ, हे तर बैताळवाणीच करताय. तेच पाहून द्या, हात द्या. द्या हात द्या. ओ भाऊ, मला लग्न झालं, मला 2 पोरं आहे, मी की नाही देत हात. ओ पावाजी मग हात मागत आहे. अव मंगलाबाई मी लग्नासाठी हात नाही मागत आव. अव मंगलाबाई मी लग्नासाठी हात नाही मागत आव. इथे थंब पाहिजे म्हणून हात मागत. इथं थंब पाहिजे म्हणून हात मागत. थंब पाहिजे थंब म्हणून हात मागत आव. लाव इथं बोट. बोट लावू, गुदगुद्याचं नाही होईल. आवाज लावताय का कसं कापून लावू. अगं लावणं लवकर का कापून लाव. आवाज लावणं लवकर का कापून लावू. पाय इकडं. भाई चांगला सण मा करतो. आता बघ माझ्याकडे. भाई चांगला सण मा करतो तिच्या गुंडीला केसाच्या फुटक्या डोळ्याच्या. आवाज चुप. पाय गावास दिवस. पाय गावास दिवस ती बायको. दिमाग खराब करत नाही. फोटो काढायचा होता. फोटो काढायचा आहे. आवाज फोटो काढायचा आहे म्हणून इकडं पाय म्हणत तू. फोटो का काढणं मग चांगला धुन दे जा. काय 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 वास्तू झालं. टोपी द्या. टोपी द्या. वाढदिवस झालं, आता ओटीपी द्या. ओ भाऊ, ओटीपी की भेटणार नाही. टोपी घे. ओ भाऊ, टोपी की भेटणार नाही. माझ्या बाबाने आणले लग्नामध्ये दिली टोपी. आणि ते टोपी त्यांच्या लग्नाची आठवण म्हणून आहे. टोपी गाची टोपी मी त्या ऑनलाईन मोबाईल वर ओटीपी मागता. मी त्याला ओटीपी मागता. ओटीपी त्या मोबाईल मध्ये त्या मोबाईल मध्ये ऑनलाईन ओटीपी येते ते दे म्हणत आहो. ऑनलाईन केल्याचा नंबर. ऑनलाईन केलेला नंबर येते. बयाळ भरती तिला समजत नाही, समजून सांगायला लागते ती. ऑनलाईन केल्याचा नंबर येते, तो नंबर मागत. ऑनलाईन केल्याचा नंबर येते हे दे म्हणत आहो. हे घे भाऊ 36 झालं बाबा. भाऊ मला सांगा 36. हा हे घे भाऊ 36. झालं बाबू. लय दिमाग खराब केला. झालं तुझ्या का. झालं बाबू. काय झालं बाबू. लय दिमाग खराब केला. दे आता 500 रुपये. बरं जा जा. लिहून ठेवू का मला. कार्टून या. पाठ कर त्याले. पाठ केल्याशिवाय ते ऍक्टिंग करताच नाही. ए गाणं गीत म्हणायचं तू आपली ऍक्टिंग कर. ला 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 असं म्हण. अरे वासुदेव भाऊसाहेब वाटते. आहे का कोणी पत्र आलंय. आहे का कोणी घरात पत्र आलंय. कोण बोंबलत आहे. कोणाचं पत्र आहे. बरं या बसा. कोणाचं पत्र आहे हे पत्र वाचल्यावरच समजेल. हे घ्या पत्र मारा येतं सही. आगा भाऊनी अनपड बाई, मला काय हे वाचता येत हात घे, नाही. हात घे. मला काय हे सही करता येत नाही. अहो या डिजिटल काळात कोण अनफड आहे व. सही नाही. सही नाही येत तर मार अंगठा. अगं भाऊ, वाचून तर दाखव. आव मंगलाबाई एवढी पुसत कोणाला आहे व. एवढा गठ्ठ करायचा आहे. अहो या बरी इकडं पत्र आलंय कोणाचं तरी. कोणाचं पत्र होय. अगं मंगलाबाई काही चाय पाणी असेल तर बघ. आगा भाऊ तुले पत्र वाचून दे म्हणलं का वेळ नाही म्हणते. काय म्हणते वेळ नाही म्हणते. चाय पाणी करायला भाई. कसा वेळ आहे. हा आता चाय पाणी प्यायला कसं वेळ आहे. आगा वासुदेव भाऊ मंगलाबाई चाय बनवते ना गा. कायले काय करते. हो थांब तुला चहा पाणी करतो. कोंबडा कापतो, बकरा कापतो आणि पत्र वाचून दे म्हणलं तर नाही. आव नको पाजू चाय. अशी व्यासकन कायले करते व त्या घरण्यात दुसऱ्याच्या घरी जाऊन पे. हो जा आला मोठा शहाणा. शिवी सगळं हाकलाची काम मला हाकललं. तेजीले हाकललं. हिने हाकललं. कठीण वाटते नाही. एवढी नाही बोलली. पाहिले तर पाहतच राहे. घ्या कोणाच बारे. विसरले का वे. हो वाचा तुम्ही पत्र. ओ हे घ्या वाचा तुम्हीच पत्र. मी वाचू. ऍक्शन. मी कसं वाचू. आता वाचा ना तरी का घुमो
पाहताय त्याच्याकडं? तेच तर पाहता कोणी कुवाचाच जायचं. आपण एक काम करू, आपण हे उद्या वाचू. उद्या? अहो त्याच्यात काही महत्वाचं असेल तर. नाही नाही, आताच वाचा. आता हे काय करताय? सिग्नल पकडता सिग्नल. अहो, ते काय एंटीना त्याला सिग्नल पकडाले? मला वाचता येते की नाही? ते नुसते नाटक करून राहिले. मी शिकलो असतं तर तुला वाचून असतं दाखवलं, पण मी पण उडाचे आपाव. अहो तुम्हाला पण वाचता नाही येत. मग तुम्ही दिवसभर पेन घेऊन काय करत लग्न असता? ते होती त्याच्या बाजू. लांबच जाते बरं डायरेक्ट. हुशारी. मग तुम्ही लग्नाच्या पहिले तर खूप हुशारी मारे ना हो? हुशारी नसती मारली तर तुझ्यासारखा टावर कसा भेटला असतं? तुझ्यासारखा टावर नसता भेटला तर कवरेज कसं भेटलं असतं? कवरेज नसतं भेटलं तर घरात दोन दोन लिंटून कशा वाजल्या असत्या? आता तिसऱ्या आता तिसऱ्याची तयारी चालू आहे. गाणं जवळ चल ये. ये, लाजू आता नको. तिसऱ्या रिंगटोनची तयारी चालू आहे. म्हणत म्हणत जवळ या. हा, आता तिसऱ्या रिंगटोनची तयारी चालू आहे. चल ये, जवळ ये, लाजू नको. जावा तिकडं. पण कोणी येईल पत्र वाच म्हणत नाही आणि म्हणते ये इकडं, लाजू नको म्हणते. अरे देवा, आता हे पत्र तरी दाखव कोणाला. जर पाय गावात कोणतरी मी चाललो बकऱ्या राखायला. अगं श्वेता आहे का घरात? हो आहे ना ताई, या ना श्वेता, घरात भांडे घासतात 4 ना. दिवस झाले ती शाळेत कावर नाही येत आहे. अहो ताई, तिला शाळेत पाठवलं तर घरची कामं कोण कर? अहो काकू, जर तुम्ही त्या शाळेत नाही पाठवणार ती शिकणार कशी? तिला लिहिता वाचता कसं येणार? अहो ताई, ती शिकून खूप मोठी साहेबीन होणार आहे का? अहो काकू, आजच्या विज्ञान युगात मुली खूप प्रगती करत आहे. आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. आजच्या युगात महिला डॉक्टर, वकील, शिक्षिका आहे. मोठमोठ्या पदावर जाऊन कार्य करत आहे. आपल्या देशाची राष्ट्रपती सुद्धा एक महिलाच आहे. आपली महिला चंद्रात सुद्धा पोहोचली आहे. अहो काकू, मी कशाला खोटं सांगणार? भारताबाहेर अनेक महिला पायलट आहेत, PSI, IPS आहे. बँकेत, रेल्वे विभागात सुद्धा अनेक महिला कार्य करत आहेत. अहो ताई, एवढं शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे? अहो काकू, तुम्ही काळजी नका करू. आज तुमचे मुलं जर मेहनत घेतील तर तुमच्या मुलाला स्कॉलरशिप सुद्धा मिळेल. आणि जे तुम्ही करत आहे हे तुमच्या मुलासाठीच करत आहात ना. आज तुमचे मुलं शिकून मोठे झाले तर ते तुमचा उद्याचा आधार बनेल. काय माझं बोलणं कळत आहे ना? होय ताई, मी शिकवणार माझ्या मुलांना, पण तुम्ही आलाच आहे तर हे पत्र वाचून दाखवा बरं. ताई, हे तुमच्या भावाचे पत्र आहे. तुमची भाची वकील झाली आहे. काय वकील? हो, म्हणून तुम्हाला गावाला भेटीसाठी बोलवलं आहे. चला, मी येते. तुम्ही पण तुमच्या मुलाला शिकवा आणि मोठे करा. लक्षात ठेवत जा ना. वाचलं काय ग मंगला? वाचलं काय पत्र? मग काय लिहून होतं? होय, ते श्वेताच्या मॅडम आल्या होत्या, त्याने हे पत्र वाचून दाखवलंय. माझी भाजी शिकून खूप मोठी वकील झाली आहे. आता मी